आपण कोल्हापूरनंतर नागपूरकडे वळूया, कारण नागपूरमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा, कामठी या तालुक्यातील सगळ्या शाळांना सुटी जाहीर केली आहे। अवघ्या 3 तासांच्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात काल पाणी साचलेलं होतं, जे पाणी अजूनपर्यंत ओसरलेलं नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरता आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नदीकाठच्या गावांना, नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं। तर गोंदिया जिल्ह्यासाठी मात्र पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झालेले आहेत, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सध्या पावसाने काहीशी उसंत घेतलेली असली तरी आज जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असं कळतंय। नागरिकांना सतर्क रहा असं आवाहन करण्यात आलं। तर रायगड जिल्ह्यातील खोपोली इथला प्रसिद्ध झेनिथ धबधबा या परिसरात ओढ्याला अचानक पूर आला आणि 70हून अधिक पर्यटक अडकले। रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावली आणि 1.5 वर्षाच्या बालकापासून ते 60 ते 65 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांची सुखरूप सुटका केलेली आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल खोपोली पोलीस आणि रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे। अनेकदा असं होतं की जेव्हा सकाळच्या दरम्यान आपण धबधब्यावर जायला निघतो तेव्हा हा जो ओढा आहे किंवा नदी आहे त्याचा प्रवाह तितका भयंकर नसतो, पण जसं घाटमाथ्यावर पाऊस पडतो तसं या ठिकाणी पाणी वाढतं आणि त्याचा प्रवाह इतका जबरदस्त असतो की तिथून मग पुन्हा परत येणं हे शक्य नसतं। असंच या सगळ्या लोकांबरोबर झालं। जाताना तर पाण्याला एवढा प्रवाह नव्हता, येताना मात्र येणं शक्य नव्हतं आणि मग रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी त्यांचे प्राण वाचवले। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, तिथे हाहाकार माजलेला आहे। हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथं मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुराच्या प्रवाहात अनेक वाहनं वाहून गेली। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या ढिगाऱ्याखाली ट्रक गाडले गेले, रस्ते पूर्णपणे बंद झाले अशी दृश्य बघायला मिळतात। आसाममध्ये पुरामुळे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। हिमाचल प्रदेशातही काही वेगळी परिस्थिती नाही, मुसळधार नाही, अतिमुसळधार पाऊस तिथे पडतोय, हाहाकार माजलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेली आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते, त्यामुळे नदीकाठच्या सखल भागावर प्रशासनाचं लक्ष आहे। जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा वेग वाढलेला आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे राधानगरी धरण 97% भरलंय। धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। जलसंपदा विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, कारण पाणी वाढलं, नदीचं पात्र वाढलं की इतर गावात ज्या भागांना फटका बसतो त्या भागांवर लक्ष ठेवण्याची गरज असते। जिल्ह्यातले 30 बंधारे असे आहेत जे पाण्याखाली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी आहे ते या वर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेले। या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडल्याचं आपल्याला तिसऱ्यांदा दिसून येते। खरं तर यावर्षी आहे ते पावसाचा जोर काहीसा कमी आहे, कारण दरवेळी आहे ते पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीची वाढते। यावेळी तिसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर गेलेली आहे आणि राधानगरी धरणसुद्धा आता 97% इतकं भरलेलं आहे। या धरणातून विसर्ग सुरू झाला तर आणखीन नदीची पाणी पातळी ही वाढण्याची आहे ती भीती निर्माण झालेली आहे। एकूणच जिल्ह्याचा आढावा घेतला तर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातले 30 बंधारे अद्याप ही पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। अनेक गावांना लांबचा पल्ला फिरून जाऊन आहे ते गावामध्ये प्रवेश करावा लागतो वाहनधारकांची, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवरती आता जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, कारण हवामान खात्याचा ज्या पद्धतीने अंदाज होतो त्या पद्धतीनुसार येत्या 24 तासामध्ये आहे ते पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते आणि हा जर जोर वाढला तर पुन्हा एकदा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची भीती आहे ती नाकारता येत नाही। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळूनच आहे ते बाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाने केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।